नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे सरिता भाग 1. कथा देवेंद्र माने. ती माझ्या अगदी समोरून निघून गेली. ही अशी आणि अगदी अकस्मात. तिने खरं तर मला बघितलंही असावं, पण अजिबात न बघितल्यासारखं करून ती निघून गेली. जणू मी कोणी परका अनोळखी माणूस होतो. जणू आम्ही कधी भेटलोच नव्हतो. पण माझा तिच्यावर कसलाच हक्क नव्हता. मी कसा काय तिला विचारणार होतो. विचारावं वाटलं होतं, कशी आहेस, काय करतेस हल्ली. पण न जाणो तिला माझं दिसणं हा अपशकुन वाटला असेल. मी दिसल्यामुळे उरलेला दिवस वाईट गेला असेल. कशाला हा दिसला असंही वाटलं असेल. ही तीच मुलगी होती, म्हणजे पूर्वीची मुलगी, आता एक विवाहित स्त्री, कोणाची तरी पत्नी. पण जेव्हा प्रथम मी भेटलो तेव्हा ती एक सुंदर मुलगी होती, माझ्या भेटीसाठी आतुरलेली, मला भेटल्याशिवाय चैन न पडणारी. आम्ही प्रथम भेटलो तो दिवस मला अजून आठवतो. तिने कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतलं होतं. मी दुसऱ्या वर्षाला होतो. नव्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्याची फार वाईट पद्धत त्या काळात होती. सिनियर्सने तिला एकटीला गाठलं आणि तिला आय लव्ह यू म्हणायला सांगितलं. तिने नकार दिला. मग तिला बियर प्यायला सांगितलं. तिने पुन्हा नकार दिला. मग म्हणाले, सलवार किंवा कमीज टॉप यापैकी एक काहीतरी काढ. तिने मान खाली घालून पुन्हा नकार दिला. मग सिनियर संतापले, चोकाळले. त्यांनी तिला थोबाडायला सुरुवात केली. ती जोरजोरात रडायला लागली. एक जण यायचा, गालावर मारून जायचा. मी तिच्या जवळ गेलो. ती संताप, लज्जा आणि अपमानाने थरथरत होती. अश्रू ओघळत होते. मी तिच्या समोरून तिला हातही न लावता निघून गेलो. मुलांनी तिचे कपडे फाडायचाही प्रयत्न केला, पण मी काही सज्जन पण दांडगट मित्रांच्या मदतीने त्यांना हुसकून लावलं. ती बेशुद्ध पडली होती. मी तिला इस्पितळात पोचवलं. कॉलेजातून तिचा पत्ता, फोन नंबर मिळवून तिच्या घरच्यांना कळवलं. तिचे वडील शहरातले फार मोठे व्यावसायिक होते. त्यांनी सरळ पोलिसात तक्रार केली. त्यांच्या पोलिसात राजकारणी लोकात भरपूर ओळखी होत्या, त्यामुळे पोरं घाबरली. सरळ धावत इस्पितळात पोचली. वडिलांसमोर मुलीची क्षमा मागितली, चक्क पाय धरले. विषय तिथेच संपला. तिच्या वडिलांनी माझे आभार मानले. गरिबाचे आभार मानताना त्याला पैसा दिले जातात. प्रेमाने देतोय, नाही म्हणू नकोस असं म्हटलं जातं. मला तर पैशांची नितांत गरज होती. मी पैसे घेतले. एक कोट्याधीश व्यावसायिक, समाजात मान सन्मान, राजेशाही बंगला, दारात चमचमत्या 4-5 मोटारी, गेटपाशी वॉचमेन. हे सगळं बघून खरं तर मी दमून गेलो, पार बुडालो. कॉलेजच्या मुलांना ती कोण आहे हे आधी ठाऊक असतं तर हा प्रकार घडलाही नसता. त्यानंतर मात्र सगळेच तिच्याशी व्यवस्थित वागू लागले. पण ती मात्र कुणालाही भाव देत नव्हती. फक्त माझ्याशीच बोलायची. सुरुवात तिनेच केली. हॅलो, मी सरिता. तिने हात पुढे केला. मी देवदत्त. मी हात पुढे केला. 2 हात एकमेकात गुंफले. 4 डोळे एकमेकांना भिडले. माझ्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढू लागले. हळूहळू आम्ही एकमेकांचे जिवलग झालो. एकमेकांना फोन करत होतो. मेसेजेसची देवाणघेवाण करत होतो. आम्ही प्रेमात सगळं जग विसरलो होतो. कॉलेजची ट्रिप एका हिल स्टेशनला जाणार होती. माझी गरिबी, मी पैसे भरू शकत नाही म्हणून मी ट्रिपला जायला नकार दिला. पण तिने माझे पैसे भरले.
आणि मला ट्रीपला जावंच लागलं. तिथल्या रम्य वातावरणात आम्ही दोघंच तळ्याकाठी बसलो असताना तिने म्हटलं, मी प्रेम करते तुझ्यावर, तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. प्रेम मीही करते तुझ्यावर, पण याचे परिणाम काय होतील याचा विचार केलाय? परिणाम काय असणार? सगळ्यांचं जे होतं तेच. मी फार गरीब आहे म्हणून काय झालं? तुझ्या वडिलांना विचारून बघ. कमाल करतोस. प्रेम मी केलंय, लग्न मला करायचंय, आयुष्य माझं आहे, मीच ते जगणार आहे. तर यात माझ्या आईवडिलांचा संबंध कुठे येतो? तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.